स्पर्धा परीक्षांचे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे लिखित स्पर्धा परीक्षा सारथी हे स्पर्धा परीक्षेचे सर्वकष माहितीकोश असलेले दीपस्तंभ प्रकाशन केंद्र व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांचे माहिती असलेले पुस्तक नुकतेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे आजही दैनिक लोकमत, सकाळ, पुण्यनगरी यासारख्या महत्त्वपूर्ण व लोकप्रिय वृत्तपत्रातून केंद्र व राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षांवर आधारित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शनपर लेख असतात। परंतु दिनांक 2 एप्रिल 2022 शनिवार रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून ध्येय न्यूज चॅनलवर ते स्वतः सखोल मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत। एवढेच नव्हे तर ज्या ज्या परीक्षा व भरती निघेल त्यावेळी ते या संदर्भातही सतत ध्येय न्यूज चॅनलवर येणार आहेत। मग बघूया आज ते कोणत्या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत। सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणजेच असिस्टंट कमांडंट या परीक्षेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत असतात। यापैकी नागरी सेवा परीक्षा असेल, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस असेल, नंतर NDAची परीक्षा असेल, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा असेल, EPFOची परीक्षा असेल, त्याचप्रमाणे CAPF कंबाईंड आर्म पोलीस फोर्स नावाची जी काही परीक्षा आहे तर ती जी आहे दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येत असते। यावर्षी ही असिस्टंट कमांडंट म्हणजेच CAPFची परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रविवार रोजी होणार आहे। या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जी काही परीक्षा केंद्र आहेत तर ती 2 असून त्यापैकी एक आहे मुंबई आणि दुसरं आहे नागपूर। या CAPF या परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असून 10 मे 2022 पर्यंत विद्यार्थ्यांना UPSCच्या वेबसाईटवर जाऊन CAPFचा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे। आता CAPF असिस्टंट कमांडंट म्हणजे नेमकं काय? जर आपण आपल्या भारतीय सेनादल असेल, नौदल असेल, त्यानंतर त्याच्यासोबत हवाई दल असेल तर यांना मदतीसाठी म्हणून निमलष्करी दले जी आहेत तर ती कार्य करतात, ज्याला आपण पॅरामिलिटरी फोर्स असं म्हणतोय। आपल्या भारतामध्ये 5 प्रकारची पॅरामिलिटरी फोर्स आहेत। त्यापैकी पहिला BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, दुसरं CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, तिसरं CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, चौथं ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आणि 5वं SSB सशस्त्र सीमा बल। तर हे जे काही 5 पॅरामिलिटरी फोर्स आहेत आपल्या भारतातील, तर याच्यातील सुपर क्लास अधिकारी म्हणून निवडीसाठी उच्च श्रेणी वर्ग 1 निवडीसाठी म्हणून असिस्टंट कमांडंट CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ही परीक्षा त्या ठिकाणी घेतली जात असते। आणि असिस्टंट कमांडंटचा दर्जा जो आहे तर तो जवळपास UPSCच्या नागरी सेवा परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या IPSच्या दर्जासारखाच त्या ठिकाणी आहे। जर आपण CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट या परीक्षेचा विचार केला तर याच्यासाठी म्हणून शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी आहे। CAPF या परीक्षेसाठी वयोमर्यादा आहे किमान 20 वर्ष व कमाल 25 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी। इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी किमान 20 वर्ष व कमाल 28 वर्ष। तर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ही 30 वर्ष त्या ठिकाणी असते। CAPF ही जी काही परीक्षा आहे तर ती 3 टप्प्यात त्या ठिकाणी होत असते।
यात CAPF या परीक्षेसाठी काही फिजिकल स्टँडर्ड जी आहेत तर ती असणं त्या विद्यार्थ्याकडे आवश्यक आहे. म्हणजे जर आपण फिजिकल स्टँडर्ड विचारात घेतले मुलांसाठी, त्या मुलाचं वजन किमान 50 किलो इतकं असलं पाहिजे. त्या मुलाची उंची किमान 165 सेंटीमीटर इतकी असली पाहिजे आणि त्या मुलाची छाती न फुगवता किमान 81 सेंटीमीटर इतकी असली पाहिजे. मुलींच्या बाबतीत ज्या काही शारीरिक पात्रता आहे तर मुलींचं वजन हे किमान 46 किलो इतकं असलं पाहिजे आणि मुलीची उंची जी आहे तर ती किमान 157 सेंटीमीटर इतकी त्या ठिकाणी असली पाहिजे. यात CAPF म्हणजे असिस्टंट कमांडंट ही परीक्षा 3 टप्प्यात होत असते. त्यापैकी पहिला टप्पा असतो लेखी परीक्षा, जी लेखी परीक्षा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात असते. यावर्षी CAPFची लेखी परीक्षा 7 ऑगस्ट 2022 या दिवशी आहे. टप्पा क्रमांक 2 शारीरिक क्षमता चाचणी, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. लेखी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी जी आहे तर ती उत्तीर्ण करायची असते. या शारीरिक क्षमता चाचणीला मार्क्स नाही, पण ही शारीरिक क्षमता चाचणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जी आहे तर ती प्रत्येक विद्यार्थ्याला क्वालिफाय करायची आहे, तरच त्याला पुढच्या 3ऱ्या टप्प्यात जाता येईल. दोन्ही टप्प्यामध्ये यशस्वी झालेला उमेदवार जो आहे तर त्याला 3ऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात येतं. म्हणजे CAPF 3 टप्प्यात. टप्पा क्रमांक 1 लेखी परीक्षा. लेखी परीक्षेत उत्तीर्णासाठी टप्पा क्रमांक 2 शारीरिक क्षमता चाचणी. त्याला गुणदान नाही, पण शारीरिक क्षमता चाचणी जी आहे तर त्या ठिकाणी क्वालिफाय व्हायची आहे. आणि 3रा टप्पा जो आहे तर तो आहे मुलाखत. यात आपण जर टप्पा क्रमांक 1 विचारात घेतला लेखी परीक्षा, तर CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट या परीक्षेसाठी एकूण 2 पेपर्स त्या ठिकाणी असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 जो MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे, तो 125 प्रश्नांचा आणि 250 गुणांचा असतोय. म्हणजेच पर्यायाने प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला पेपर क्रमांक 1ला 2 गुण मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2/3 गुण जे आहेत तर ती वजा त्या ठिकाणी होत असतात. पेपर क्रमांक 1 यात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या विषयांवर प्रश्न विचारलेले असतात. या पेपर क्रमांक 2 CAPF परीक्षेचा पेपर क्रमांक 2 जो काही आहे तर तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असतो आणि त्याच्यामध्ये निबंध, सारांश लेखन आणि उत्तरावरील प्रश्न अशा प्रकारचं एकूण 200 गुणांचा हा पेपर क्रमांक 2 असतो. म्हणजेच लेखी परीक्षा आपण विचारात घेतली तर यात 2 पेपर्स. पहिला पेपर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा 125 प्रश्नांचा 250 गुणांचा. पेपर क्रमांक 2 दीर्घोत्तरी स्वरूपाचा 200 मार्कांचा. एकूण लेखी परीक्षा 450 गुणांची. या लेखी परीक्षेमध्ये या वर्षासाठी म्हणजे की 253 पदांसाठी परीक्षा होणार आहे. 2022ला जी काही परीक्षा होणार आहे CAPFची तर ती 253 पदांसाठी असेल. तर त्या पदसंख्येच्या साधारणतः 7 ते 8 पट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवलं जातं. यात शारीरिक क्षमता चाचणी जी काही आहे तर या शारीरिक क्षमता चाचणीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मुलांसाठी 4 इव्हेंट्स आहेत जे मुलांना क्वालिफाय करायचे आहेत आणि मुलींसाठी 3 इव्हेंट आहेत जे मुलींना क्वालिफाय करायचे आहेत. मुलांसाठी जे काही 4 इव्हेंट्स आहेत तर त्यामध्ये 100 मीटर धावणे, दुसरा इव्हेंट आहे 800 मीटर धावणे, तिसरा इव्हेंट आहे उंच उडी आणि चौथा इव्हेंट आहे गोळाफेक. तर मुलींसाठी त्या ठिकाणी 3 शारीरिक क्षमता चाचणीसाठीची इव्हेंट्स आहेत. त्यापैकी पहिला इव्हेंट आहे 100 मीटर धावणे, दुसरा इव्हेंट आहे 800 मीटर धावणे आणि तिसरा जो काही इव्हेंट आहे
तर तो त्या ठिकाणी उंच उडी. शारीरिक क्षमता चाचणी याला मार्क्स त्या ठिकाणी नाही, पण निर्धारित वेळेमध्ये त्या ठिकाणी धावण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि निर्धारित वेळेमध्ये त्या ठिकाणी गोळाफेक आणि उंच उडी हे इव्हेंट्स पूर्ण करायचे आहे. या टप्प्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे पहिला टप्पा यशस्वी झालेला आहे तो विद्यार्थ्यांकडे लेखी परीक्षा, म्हणजे त्याला शारीरिक क्षमता चाचणीला बोलवलं आहे. शारीरिक क्षमता चाचणीत जे विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. ही मुलाखत 150 गुणांची असते. लेखी परीक्षेत 450 पैकी मिळालेले गुण आणि मुलाखतीत 150 गुणांपैकी मिळालेले गुण, असे एकूण 600 गुणांचा एकूण त्या ठिकाणी विचार होतो. 600 गुणांपैकी विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि विद्यार्थ्याला त्याने दिलेला प्राधान्यक्रम, मग तो प्राधान्यक्रम हा BSFचा आहे, CISF, CRPF, ITBP किंवा SSB. तर त्या विद्यार्थ्याने दिलेला प्राधान्यक्रम आणि त्याला मिळालेले गुण याच्या आधारे त्या विद्यार्थ्याची संबंधित विभागामध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून त्या ठिकाणी निवड होत असते. असिस्टंट कमांडंट उच्च श्रेणी वर्ग 1चं हे पद आहे आणि या असिस्टंट कमांडंटना पुढे डेप्युटी कमांडंट, सेकंड इन कमांडंट आणि कमांडंट अशा त्या ठिकाणी प्रमोशनच्या भरतीच्या संधी या उपलब्ध आहेत. या परीक्षेच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून upsconline.nic.in या संकेतस्थळावरनं तुम्हाला CAPFचा फॉर्म हा भरायचा आहे. या परीक्षासाठीचं परीक्षा शुल्क आहे ₹200. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क हे त्या ठिकाणी नाही. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 10 मे 2022. लेखी परीक्षेची तारीख 7 ऑगस्ट 2022. वयोमर्यादा किमान 20, कमाल 25, OBCसाठी कमाल 28, SC/ST साठी कमाल 30 आणि परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर. तर आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या CAPF या परीक्षेचा फॉर्म भरावा आणि त्यात यश संपादन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा. धन्यवाद.